परभणीच्या पिसाट अद्यापही मोकाटच फिरतोय। परभणीमध्ये जी प्रकरण घडलेलं होतं, परभणीतील बालवाडीतील मुलीवर अत्याचार करण्यात आलेला होता। 4 वर्ष 9 महिन्याच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला। राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पुतण्याच्या शाळेतील हा संपूर्ण प्रकार आहे। फक्त पुढारी न्यूजच या पिसाटाविरोधात लढतंय। पिसाटाविरोधात कारवाई करण्यात पोलीस मात्र थंड असल्याचं दिसतंय। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर आता पोलीस जागे झालेले आहेत। दरम्यान अत्याचार झालेल्या मुलीची तपासणी करणाऱ्या डॉक्टर शालिनी यांनी पुढारी न्यूजवर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। चिमुकलीवर अत्याचार झाल्याची सर्वप्रथम माहिती डॉक्टर शालिनी यांनी दिली होती। सोनपेठ पोलिसांनी त्या डॉक्टरांचा जबाब नोंदवलेला आहे। आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी स्वतः डॉक्टर शालिनी यांनी केली आहे। या डॉक्टरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। परभणीच्या सोनपेठमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली। मात्र ती घटना या डॉक्टर शालिनी कराड यांच्यामुळे उजेडात आलेली आहे। त्या डॉक्टर आपल्या सोबत आहेत। नेमकं त्या दिवशी जेव्हा पीडिता व तिची आई तुमच्याकडे आली तेव्हा नेमकं काय तुम्हाला आढळून आलं, काय नेमकं तुम्ही सजेशन केलं होतं? साधारणतः 7 ऑक्टोबरच्या दिवशी दुपारी 1च्या नंतर एक स्त्री माझ्याकडे आली तिच्या 4 वर्षाच्या मुलीला घेऊन आणि असं म्हणाली की माझी मुलगी म्हणते की तिच्यासोबत शाळेत एका माणसाने, ती शाळेत म्हणत होती, ती एका माणसाने काहीतरी मला ऑड केलंय, बॅड टच आहे, काहीतरी केलंय माझ्यासोबत आणि रडती आणि सूच्या जागी आग होती असं म्हणत होती। तर मॅडम हिच्यासोबत नेमकं काही झालंय का, काही कोणी हिला त्रास दिलाय, कुठं तुम्ही एकदा चेक करून सांगा, कारण आम्हाला असा संशय आहे की माझ्या मुलीला कुणीतरी अतिप्रसंग केला असं त्या आईला वाटत होतं। म्हणून मग मी त्या मुलीला सगळं चेकअप केलं, माझी गायनेकॉलॉजिकल दृष्टिकोनातून एक्झामिनेशन केलं तर तिच्या मांडीवर थोडेसे नखाचे ओरखडे होते आणि एक साधारणतः दाताचा बाईट घेतल्यासारखं वाटत होतं, काळं निळं थोडंसं, आणि तिच्या सूच्या जागी थोडंसं घर्षणाने कसं लाल होतं तसं थोडंसं लाल होतं। मला थोडंसं वाटलं बाबा तिला कोणीतरी असू शकतंय म्हणलं आणि मी तेवढंच सांगितलं। मग त्याच्यानंतर मी पोलिसांना फोन केला की ही अशी अशी माझ्याकडे एक मुलगी आली आणि तिच्यासोबत अतिप्रसंग घडलाय असं मला वाटतंय आणि तुम्ही ह्याचा पुढे FIR नोंदवून पुढे तपास करावा अशी मी पोलिसांना विनंती केली आणि माझ्या विनंतीला त्यांनी मान देऊन पुन्हा FIR पटकन दाखलही केला आणि आता मला वाटतं पोलीस ते तपास करत आहेत पुढचा आणि मला वाटतं लवकरच आरोपीला जेरबंद ते करतील। पण समाजामध्ये हे फार भयान घटना म्हणजे फार विचलित झालं माझं, खूप दुःख आणि वेदना झाल्या की 4 वर्षाच्या लेकराला धड काही सांगता येत नाही आणि तिच्यासोबत जर असा अतिप्रसंग होत असेल तर समाज कुठं चाललाय, रसातळाला चालली सगळी संस्कृती, ही सगळं भयानक आहे सगळं। तुम्ही एक महिला म्हणून, एक डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं, तुम्ही पोलिसांना याची माहिती दिली। किती वाजता साधारण तुम्ही माहिती दिली होती? मी माझ्या ओपीडीत बसून लगेचच माहिती दिली आणि साधारण त्यावेळेस किती वाजले? 2-2:30 वाजले असतील आणि तिथून मग ती महिला सोनपेठला जाऊन मग ती तिकडं तिचं काय जॉब वगैरे घेतला असेल त्यांनी। म्हणजे तुमच्या निदर्शनास असं आढळलंय की त्या मुलीवर अत्याचार झालं होतं? अतिप्रसंग करायचा प्रयत्न तरी झालेला होता 100%। अत्याचार तर झालेच, लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झालाय। आता मेडिकली भाषात आमच्या बरंच आहे, व्हॉट इज ते पूर्ण नाही सांगू शकत मी, पण तिला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झालेला होता 100%। मात्र या घटनेला अनेक दिवस उलटले, अजून देखील पोलीस त्या आरोपीपर्यंत पोहोचलेलं नाही। एक संवेदनशील विषय आहे। अनेक जर शाळेमध्ये एका मुलीसोबत होत असेल तर इतर मुलींसोबत होत नाही का, असा प्रश्न देखील तिथले नागरिक उपस्थित करतात। नक्कीच सुरक्षित आहेत का शाळेत? नक्कीच हे असे नरभक्षक लांडगे, म्हणजे काय नरभक्षी म्हणता येणार नाही, पण असे दुसऱ्यांच्या इज्जतीचा स्त्रीकडे मादी म्हणून बघण्याचा किंवा कुठलीही स्त्री मुलगी तिच्याकडे मादी बघण्याचा दृष्टिकोन, असे समाजामध्ये सगळेच माणसं वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही, पण एका लेकराकडे तुम्ही मुलगी स्त्री म्हणून बघता आणि तिच्याकडे वासनांध नजरेने बघता तर नक्कीच अजूनही काही होऊ शकत असेल तिथं। एकावर असल्या लोकांचं एक जणावर भागतच नसतंय। असे पिसाट मोकाट आहेत सध्या, पिसाट लोक आहेत, पिसाट, आणि त्यांना लवकर अटक झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्यांना अशी समाजादेखत काहीतरी अशी त्यांची म्हणजे फाशीची शिक्षा दिली पाहिजे, भर चौकात गोळ्या घालून, मला असं वाटतं। मराठवाड्याच्या भूमीमध्ये ज्ञानाच्या मंदिरामध्ये अशा लहान मुलींचे लचके तोडले जात आहेत,
कायदा आहे, कडक कायदा करण्याची गरज आहे का, किंवा काय पोलिसांनी या घडीला तुम्हाला करायला पाहिजे असं वाटतं? पोलीस मला वाटतं त्यांचा तपास खरंच करत आहेत, पण पोलिसांसोबत कायद्यासोबत समाजामध्ये सुद्धा आता कुठेतरी एक समाज मन सुधारण्याची जास्त गरज आहे. जोपर्यंत हे समाज पेटून उठलाय. आम्ही अनेक बदलापूर घटनांमध्ये मागे मोर्चा काढला होता, खूप प्रचंड प्रमाणामध्ये समाज त्यामध्ये सहभागी झाला होता, पण जोपर्यंत घरातलं वातावरण सुसंस्कृत आणि सुधारित होत नाहीत, आणि मला वाटतं की मुलांना लहानपणापासून संस्काराची गरज आहे. पुरुषांना स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. आता आरोपीला तातडीने अटक केली पाहिजे. आरोपीला तर तातडीनं अर्जंट अटक केली पाहिजे, त्याच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत पुन्हा, आणि ते समाजात सगळ्यांमध्ये भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजेत. पुन्हा असं दुष्कृत्य कुणी करण्याची हिंमत नाही केली पाहिजे. असली जबर शिक्षा झाली पाहिजे आणि अर्जंट झाली पाहिजे असली शिक्षा. असं देखील म्हटलं जातं, जेव्हा मुलगी आणि पीडिता आणि त्याची आई जेव्हा तुमच्याकडे आली होती तेव्हा काहीतरी केस आढळली होती, ते तुम्ही पाहिलं होतं का? काय नेमकं प्रकार काय होता तो? नाही, पीडिताची आई मला म्हणत होती की तिच्या सूच्या जागेतून मी हे काहीतरी काढलंय, आणि तिने मला एक कागदात म्हणजे कागद असा घडी करून उचलून दाखवला. तर आता 1 सेंटीमीटरचे काळपट आणि थोडस एक पांढरट असा आता ते केस होते का दोरा मला लक्षात नाही आलं, पण 2 असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर होते त्या ह्याच्यामध्ये. 1 सेंटीमीटर लांबी असेल त्यांची. आता जेव्हा तुम्ही खाजगी डॉक्टर म्हणजे खाजगीमध्ये त्यांनी तपासणी केली, त्यानंतर पुन्हा एक वैद्यकीय तपासणी करण्यात आली असं म्हटलं जात आहे. पुढचं नाही मला माहिती वैद्यकीय तपासणीचा पुढचा अहवाल, पण मी ज्या दिवशी तपासलं तिला आणि मला वाटलं की हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तेव्हा त्यांना मी देखील तुमच्याकडे काही विचारपूस केली अशी माहिती मिळते. नेमकं काय विचारपूस झाली, तुमचं काय नेमकं डायलॉग झालेले संभाषण झालं? हो, आजच पोलीस आले होते, सोनपेठ पोलीस, आणि त्यांनी माझं स्टेटमेंट जे मी आता तुम्हाला सगळं सांगितलं तेच त्यांनाही मी रिटर्न स्टेटमेंट दिलं. तेच माझ्या ओपीडी पेपरवर आहे आणि तिला दिलेली ट्रीटमेंट सुद्धा त्या पेपरवर आहे. आपण पाहिलं की ह्या होत्या डॉक्टर कराड मॅडम, ज्यांनी हा सर्व प्रकार जेव्हा लक्षात येतात तातडीने पोलिसांना कळवले आणि आज पोलिसांनी त्यांचा जबाब देखील नोंदवलेला आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, बीड. दरम्यान या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी एक्सपोस्ट करत प्रतिक्रिया दिली. पाहूयात. परभणीच्या सोनपेठमध्ये बालवाडीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचार झाल्याच्या घटनेची आयोगाच्या वतीनं स्थानिक प्रशासनाकडून याबाबत माहिती घेतली. सदर घटनेची बातमी आणि वस्तुस्थिती यात तफावत आढळते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अशी कोणतीही माहिती दिसून आलेली नाही, अशी एक्सपोस्ट रुपाली चाकणकरांनी केली. तरी याबाबत जलद तपास करण्याचे निर्देश परभणी पोलिसांना दिलेले आहेत.